पाहू शकता चिमणगाव तालुका कोरेगाव जिल्हा सातारा खिल्लार प्रदर्शनला जाताना विहंगम दृश्य। आपण आता पुशेगावच्या पुढे आहोत वर्धनगडच्या घाटामध्ये। इथून पाहू शकता या घाटातून असाच रामसवाडीत रोड उतरतो, जिथे प्रत्येक घरी बैलगाडा क्षेत्रातील रेसचे बैल आहेत। पाहू शकता हा वर्धनगड आहे। पाहू शकता पंढरीनाथ शेठ फडके यांचा फार्म, म्हणजे यांचे बैल सुद्धा तिथंच रामसवाडीत आहेत। पाहू शकता यांचा फार्म। पाहू शकता कोरेगावकडून पुशेगावकडे जाताना घाटाच्या पायथ्याला आणि पुशेगावकडून वर्धनगड उतरल्यानंतर घाटाच्या पायथ्याला असे एक रामसवाडी छोटंसं गाव आहे। या गावामध्ये घरटी बैलगाडा क्षेत्रातले खिल्लार बैल आहेत आणि मुंबईच्या शेठ लोकांचे भरपूर खिल्लार या ठिकाणी सांभाळायला दिलेले आहेत। पाहू शकता हा पाहू शकता वर्धनगड बरोबर पायथ्याला गाव आहे। पाहू शकता 6/4/2026 चिमणगाव तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथे खिल्लार प्रदर्शन आहे। पाहू शकता मोठ्या प्रमाणात खिल्लार गायी खोंड आलेले आहेत। पाहू शकता चिमणगाव सातारा भागात कोरेगाव तालुक्यात कशा प्रकारचे खिल्लार आहेत तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून पाहायला भेटते, आपल्या खिल्लार कृषीधन चॅनलच्या माध्यमातून। आपण नेहमी कर्नाटक महाराष्ट्र यात्रेवर असतोय, परंतु त्या भागातलं खिल्लार वेगळं आणि ह्या सातारा भागातलं खिल्लार धावण्यासाठी खास आलो आहे। आज मांडग्याळ आणि खंडेराजुरी या ठिकाणी 2 ठिकाणी प्रदर्शन आहे, परंतु त्या भागातले वळू आपण बरेचसे धावलेले आहेत। ह्या भागातले वळू आपल्या यूट्यूब चॅनलला एवढे माहीत नाहीत किंवा आपल्याला एवढे लोकांना धावता आले नाहीत, म्हणून आज आपण आलो आहे। पाहू शकता आटपाडी लाईनचा विपुल ड्रायव्हर रहमतपूर यांचा हा वळू आहे। सगळीच माहिती भेटणार नाही, पण जेवढी भेटेल तेवढी व्हिडिओ बनवू। अशा प्रकारचे खिल्लार आपल्याला गोकाक, कंकणवाडी, आतनी तालुक्यामध्ये बघायला भेटतं। पाहू शकता पाहू शकता खिल्लार खोंड जरा बाजरा कलर कोशा कलरमध्ये आहेत, एक रंगी कलर किंवा चित्रा कोसा। पाहू शकता बुध फरतडवाडी तालुका खटाव स्वप्नील फरतडे यांचे वळू आहेत। प्रत्येक यूट्यूब चॅनलला तुम्हाला ह्यांची मुलाखत दिसेल, व्हिडिओची माहिती दिसेल, वळू भराय किती घेतात, कोणत्या लाईनचे वळू आहेत। पुशेगाव यात्रेचे व्हिडिओ बघितले तरी लक्षात येईल। आणि त्याकडे सिद्धापूर लाईन आणि तिकोंडी लाईनचे वळू आहेत। शेळकेवाडी चित्राकोसा खिल्लार पाहू शकता मोठ्या मापाची गाय। पाहू शकता खोंड या भागात गायी आणि खोंड बऱ्यापैकी सांगोला, मंगळवेढा, पंढरपूर, जत, आटपाडी आणि चडचण, उमदी हे यात्रेतूनच आलेले असतात। पाहू शकता परंतु इकडची काय ब्लड लाईन पहिली आणि ते मिक्स करून, कारण इकडे काजळी खिल्लार, कोसा खिल्लार सर्व असल्यामुळे त्यातून ब्लड लाईन कशी तयार झाली पाहू शकता। एकदम मोठ्या मापाच्या गाय आहेत। पाहू शकता जत, सांगोल्याच्या पट्ट्यात अशा प्रकारच्या गायी पाहायला भेटतात। पाहू शकता पाहू शकता बैलासारखी मोठ्या मापाची गाय। अशा गायी ह्या भागामध्ये विजापूर यात्रेतून, चडचण यात्रेतून, उमदी यात्रेतून आणल्या जातात। पाहू शकता कुठल्या वळूची कालोड आहे? मानगाव आहे। कुठल्या वळूची? सर्जा।
कुठल्या लाईनचा? कोणत्या गावची मानगाव आहे? कुठं गाव? खंडेराजुरी. हे कुठल्या वळूच आहे पण? सिद्धापूर लाईनचा. किती महिन्याची कालवड आहे ही? 4 महिन्याची. त्या गायची का मग? तो कोण कुठल्या वळूचा? संत सोन्या. चंद्रशेखर बागेळे यांच्या ओळूचा. कुठं? मडसनाळ काम्याचा मुलगा. किती जाते वय काय? पळवत आहे? किती फायनल सेमी फायनल आहेत? क्वार्टर 6 झाली ती. परवाची एक फायनल झाली. हे कालवडती मानगाव यांची सिद्धापूर लाईनची. चनेगाव तो वयस्क झालेला आता चनेगावचा आणलेला नायकांचा आणलेला. किती अंतर पडतं इथून खंडेराजुरी? आज तिथं प्रदर्शन भरवलंय त्यांनी मानगावींनी खंडेराजुरी. सिद्धापूर लाईन होऊ शकता. होर्टी, विजापूर आणि चढचण यात्रे जशा प्रकारच्या गायी भेटतात दिसतात आपल्याला बघायला तशा प्रकारची गाय. चेहऱ्याला नाजूक, गळवण कमी. होऊ शकता. सुंदर कालवड आहेत. कुठल्या वळूचे? सरपंच कुठला? कुठल्या गावचा? कपिला वळूचा आहे का गाय कपिला होती? दोन्ही पण कपिला. आणि तो कोण? तो पण सरपंचाचा. प्रदर्शन झालं, आदतचं झालंय. होऊ शकता अशा प्रकारचे खिल्लार आहेत. या भागामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक सर्व ब्रीड तुम्हाला पाहायला भेटतील. सगळ्याकडचे कंकणवाडे, गोकाक. चेहरेपट्टी पाहू शकता कशी आहे, हल्लीकारसारखी. शिंगे, चेहरा एकदम गळवण कमी, चेहरा नाजूक, हल्लीकारसारखा, सरळ शिंग. सर्व प्रकारचे ब्रीडचे वळू, बैल, खोंड, कालवडे गाय बघायला भेटतात. पाहू शकता पहिला रो कालवड. एका दिवसात प्रदर्शन पार पडायची यासाठी विनंती. पाहू शकता 2 दात 4 दात गाय गट, कालवड गाई. 11-12 गोपालक यांनी आलेले शिवून दुधाची वंशावळ पाहू शकता. मोठ्या मापाची गाय. गाय पाहू शकता एकदम सुंदर खिल्लार आहेत. भरपूर खिल्लार आहेत. कपिला खिल्लार. प्रवीण आडनाव काहीतरी असेल की? कनसे. हा, या भागामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक सर्व भागातून आणलेले खिल्लार बघायला भेटतील. होर्टी यात्रा, विजापूर यात्रा, चढचण, ओमदी यात्रा, सांगोला, जत यात्रा, खरसोंडी यात्रा, परत अत्नी यात्रा, गोकाक, कंकणवाडी सर्व भागातून आणलेले खिल्लार दिसतील. आटपाडी, पंढरपूर. बघू शकतो कोसा कलर कालवड. ललगुण कुठल्या वळूचे? मालकात. ही कालवड कोणाची? बघू शकता सुंदर चेहरेपट्टीची कालवड. कुठल्या गावचे आहे? हा, तळेगाव कोणतं? इथं कशा प्रदर्शनला आणली? प्रदर्शनला आणली इथं. कुठल्या वळूची पैदास आहे?
आलाय वय पाहू शकता, घेतलेले पाहू शकता. चित्रा कोसा बाजरा कलर आहे. सुंदर कालवड आहे. वय कमी, मोठं माप. कुठल्या गावची कालवड आहे? हा नाही नाही, कुठल्या वळूची आहे? पण कुठल्या वळूची पैदास आहे? चेहरेपट्टी शरीरयष्टी सांगोला भागातलीच वाटते. पाहू शकता चेहरेपट्टी शरीरयष्टी याची. मान तालुक्यातला आहे. पाहू शकता सुंदर आटोपशीर शरीराची कालवड खोंड आहेत. सुंदर चेहरेपट्टीची शरीरयष्टी सांभाळलेली कालवड आहे. पाहू शकता गायी पाहू शकता दुधाच्या आहेत. शिवाय पातळ कातन, आटोपशीर शरीरयष्टी, शिंगाला बारीक, सुंदर देखण्या आणि छान सुंदर पैदाशीच्या गायी आहेत. पाहू शकता सुंदर आखीव रेखीव देखणा खोंड, चेहऱ्याला एकदम नाजूक, शिंगाला बारीक, कानाला एकदम बारीक, पातळ कातन, केस एकदम मऊ आणि चौकाला पाहू शकता एकदम रुंद वशिंड, एकदम रुंद आहे पाठीमागून चौकाला आणि एकदम आटोपशीर शरीरयष्टीच आहे. जबरदस्त सुंदर. कवटे एकंद कुठल्या वळूच आहे? पाहू शकता कशा प्रकारचे कोसा खिल्लार, चित्रा कोसा, सुंदर सांभाळणे. पाहू शकता तब्येत वयाच्या मानानं खोंडाची तब्येत खूप चांगली. मालक प्रदर्शनाकडे आहेत. हा कुठल्या वळूचा खोंड आहे? ही काय गाब आहे का वेली? कुठल्या वळूकडून गाब आहे? आता घरचा म्हणजे कुठला गाव? गाव वजरे. कोणतं वज्र? नाझरे वजरे सांगोला. कुणाचा? काजळी खिल्लार दाखवला. चंद्रकांत खरात काजळी खिल्लार. किती महिन्याची गाव आहे? 2 महिने. तुमचं नाव काय? संतोष चंद्रकांत खरात. तुमच्या वळूची आपण मुलाखत घेतली होती ना? पाहू शकता आपल्या चॅनलला ह्यांच्या काजळी खिल्लार वळूची मुलाखत आहे. पाहू शकता पाहू शकता शरीरयष्टी, आटोपशीरपणा एकदम सांगोला मसवड भागातील जसे खोंड आहेत तशा प्रकारचा आहे. पाहू शकता एकंदरीत अशा प्रकारे सर्व खिल्लार तुम्हाला दाखवलेले आहेत प्रदर्शनमध्ये. जेवढे खिल्लार गाई कालवड बैल खोंड आलेत एकही सोडला नाही, एवढेच आहेत. पाहू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. कोणत्या गावचं खिल्लार आहे? कोणत्या गावचं खिल्लार? कराड पसलं ओगलेवाडी टेंबू. कुठल्या वंशावळीचं आहे? सिद्धापूर खानी चनेगाव नायकांच्या बैलाचा. आता खंडेराजला आहे तो, मानगाव यांकडे आहे. त्याचा मुलगा. किती गाय भरवले आतापर्यंत? 700च्या आसपास. किती दाती झाला आहेत? 4 दात आहे. 4 दात. आणि कनेरी मठाचा महानंदी पुरस्कारचा मानकरी. कनेरी मठाचा पुरस्कार चॅम्पियन आहे कनेरी मठात. महानंदी पुरस्कार. किती घेता एक गाय भरवाय?
₹1000 घेता. आपलं नाव पत्ता गाव टेंभू तालुका कराड जिल्हा सातारा. मोबाईल नंबर 9623 56 59 61. पाहू शकता. ज्यांना कोणाला खिल्लार नैसर्गिक रेतनासाठी हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा. डायरेक्ट चेनेगाव नायकांच्या बैलाचा आहे म्हणतायत. नैसर्गिक रेतनासाठी चालू आहे. सिद्धापूर लाईनचा मजबूत आहे. चौकोनी आटोपशीर आहे. चेहरेपट्टीला सिद्धापूर लाईन चेनेगावच्या बैलासारखाच आहे.